हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 25 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे आज आपण ते जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका जेव्हा सुरू झाली होती तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं की एक नॉर्मल लव्ह स्टोरी आहे. एक ड्रायव्हर चाळीत राहणारा गरीब मुलगा कान्हा आणि त्याचं लग्न सरकार म्हणजे शहरातील सगळ्या श्रीमंत व्यक्तीची मुलगी सखीबरोबर होतं. आणि मग त्या दोघांचं नातं कसं असेल, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम कसं फुलणार अशी या मालिकेची गोष्ट असेल असं आपल्याला वाटलं होतं. पण लपंडाव हे या मालिकेचं नाव का आहे हे आपल्याला आत्ता समजतंय. कारण लपंडाव म्हणजे एकमेकांपासून लपणं आणि रहस्य असणं. आणि आता हेच सत्य आपल्याला कळलंय की मालिकेचं नाव लपंडाव का ठेवलं गेलं. कारण मालिकेची गोष्ट फक्त एका गरीब मुलाचं एका श्रीमंत मुलीशी लग्न होतं आणि त्यांची प्रेम कहाणी कशी बहरत जाते एवढीच नाही आहे. खरं सांगायचं तर ही या मालिकेची गोष्टच नाही आहे, तर मालिकेची गोष्ट खूप वेगळी होती. आणि जशी जशी मालिका पुढे जायला लागली तेव्हा तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी या कळायला लागल्या आणि अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. की जसं हा कान्हा खरा कोण आहे. कान्हा महाडिक तर आपल्यासमोर आहे, पण याचं खरं नाव काय आहे. त्या काळ्या गाडीतील ती छडीवाली व्यक्ती कोण आहे. सरकार कोण आहे. सरकार, मनस्विनी, तेजस्विनी, राघव कामत, आता तर कान्हाचे आईवडील या सगळ्यांबद्दल आपल्याला खूप उत्सुकता लागून राहिली होती. पण कालच्या एपिसोडमध्ये, शनिवारच्या एपिसोडमध्ये जो मोठा खुलासा झाला आहे त्यानंतर या मालिकेतील सगळी रहस्य उघड झाली आहेत. आता या मालिकेत अशी एकही गोष्ट नाही आहे जी आपल्याला माहीत नाही. आपल्याला सगळं समजलंय. आणि जर यातील तुम्ही काही मिस केलं असेल, तुम्हाला एखादा रहस्य माहीत नसेल, या मालिकेची गोष्ट अजून पूर्णपणे कळली नसेल, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये ही मालिका नेमकी काय आहे, मालिकेचे सगळे रहस्य आपण डिस्कस करणार आहोत. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर आपल्याला हा प्रश्न पडला होता की कान्हा नेमका कोण आहे. तो खरंच चाळीत राहणारा एक गरीब अनाथ मुलगा आहे का. तो ड्रायव्हर आहे का. तर नाही, याचं सत्य आपल्या मालिकेत कळून चुकलंय की कान्हा महाडिक हे या व्यक्तीचं खोटं नाव आहे. कान्हाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. आणि मुंबईतील एक मोठी कंपनी किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा तो मालक आहे. मॅनेजिंग डिरेक्टर MD आहे. त्याचे वडील देवदत्त किर्लोस्करांची ही कंपनी आहे आणि आपल्या वडिलांची कंपनी तो सांभाळतोय. आणि तो फक्त सांभाळतच नाहीये, तर दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रगती करतोय. बिझनेसमॅन ऑफ द इयर आहे देवदत्त किर्लोस्करांचा मुलगा कबीर देवदत्त किर्लोस्कर. आणि तो खूप श्रीमंत आहे, सरकारपेक्षा जास्त श्रीमंत, हे सुद्धा आपल्याला कळून चुकलंय. मग कान्हा म्हणजेच कबीर हा अनाथ आहे का. तर नाही, कबीर हा अनाथ नाहीये. त्याची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर अजून आहेत. त्याची आई अर्पिता किर्लोस्कर सुद्धा जिवंत आहे. आणि कान्हा त्यांच्याबरोबरच राहतो. तो काही अनाथ नाहीये, तो चाळीत राहत नाही. आता एवढा मोठा श्रीमंत उद्योगपती म्हटल्यावर त्याचा स्वतःचा बंगला आहे, मोठं आलिशान घरसुद्धा आहे. कान्हाबद्दल हे सगळं सत्य आपल्याला समजलंय. मग कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालाय हे सत्य आपल्याला कळलं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर हाच होता की कान्हा हा सरकारचा बदला घेण्यासाठी का आलाय. कान्हाला असं काय झालंय, सरकारने त्याच्याबद्दल असं काय केलंय ज्यामुळे कान्हा आपली इतकी मोठी कंपनी सोडून, आपला आलिशान बंगला सोडून या सखी सदन चाळीतील एका छोट्या खोलीत राहायला आलाय. आणि चक्क तो सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय. त्याची अशी काय मजबुरी आहे आणि सरकारने असं काय केलंय. आणि त्याचा सुद्धा खुलासा झालाय, हे सत्य सुद्धा आपल्याला कळलंय. तर फ्रेंड्स, ही गोष्ट सुरू होते कान्हापासून नाही, तर तेजस्विनी आणि मनस्विनीपासून. आणि मग आपल्याला कान्हाच्या वडिलांचं सत्य कळेल आणि कान्हाचा उद्देश कळेल की तो सरकारला बर्बाद करायला का आलाय. तर सगळ्यात आधी तर तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन सख्या जुळ्या बहिणी होत्या. दोघीही अगदी एकमेकांसारख्या दिसायच्या, फक्त डोळ्यांचा रंग तेवढा काही वेगळा. त्याच्यावरूनच कळायचं की कोण तेजस्विनी आणि कोण मनस्विनी. तेजस्विनी आणि मनस्विनी यांची आई त्यांना लहानपणी सोडून गेली. वडिलांनी त्यांना लहानचं मोठं केलं, पण घरात गरिबी होती.
बाबांनी दोन्ही मुलींना सारखेच संस्कार दिले, पण तेजस्विनी हुशार निघाली, संस्कारी निघाली, सत्याच्या बाजूने वागणारी निघाली. तर मनस्विनी मात्र लहानपणापासूनच बंड. तिला आपल्या गरिबीचा राग यायचा. बाबांनी आपल्या गरिबीत ठेवलंय म्हणून ती स्वतःच्या वडिलांचा सुद्धा राग करायची आणि तिला श्रीमंत व्हायचं होतं. पण स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या टॅलेंटवर नाही, तर एखाद्याची संपत्ती लुबाडून घ्यायची किंवा एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करायचं असं तिचं उद्दिष्ट होतं. आणि तिच्या याच वाईट चालीरीतींमुळे मनस्विनी आणि तेजस्विनीच्या बाबांनी मनस्विनीला घरातून काढून दिलं. मनस्विनी ही घरातून बाहेर पडली आणि अनेक वर्ष गायब झाली. आणि त्या काळातच तेजस्विनी म्हणजेच सखीची खरी आई, तिचं लग्न झालं उद्योगपती राघव कामत बरोबर. कामत इंडस्ट्रीजचे मालक उद्योगपती राघव कामत. आणि या दोघांचा संसार खूप सुखाचा सुरू होता. या दोघांना एक गोंडस मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी सखी ठेवलं. आणि ज्या दिवशी सखीचं बारसं होतं त्याच दिवशी मनस्विनी ही तेजस्विनीच्या आयुष्यात परत आली. आणि आपल्या बहिणीचा हा सुखी श्रीमंत संसार पाहून तिचे डोळे दिपले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनस्विनीला लहानपणापासूनच श्रीमंत आयुष्य हवं होतं. तिला श्रीमंत बनायचं होतं आणि जी श्रीमंती मला हवी होती ती या तेजस्विनीला मिळालीये हे मनस्विनीच्या डोळ्यात खुपलं. आणि मग तिने खूप घाणेरडा प्लॅन बनवला. तेजस्विनी आणि मनस्विनी, आपली बहीण ही आपल्या सारखीच दिसते, दोघींमध्ये फक्त डोळ्यांच्या रंगाचा अंतर आहे, या गोष्टीचा फायदा तिने उचलला आणि चक्क तेजस्विनीला, आपल्या सख्ख्या बहिणीला तिने किडनॅप केलं आणि एका काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं. आणि मग मनस्विनी ही स्वतः तेजस्विनीचं रूप धारण करून, तिच्यासारखा मेकअप करून, तिच्यासारखी साडी नेसून, तिच्यासारखी हेअरस्टाईल करून, तिच्यासारखा डोळ्याचा रंग बदलून राघव कामतच्या आयुष्यात आली. आणि मग ती तेजस्विनी म्हणूनच त्यांच्या घरात वावरू लागली. पण शेवटी ती वाईट होती. तेजस्विनी आणि मनस्विनी दोघी सारख्या दिसत असल्या पण त्यांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. बाकीच्या लोकांना तो फरक कळला नाही किंवा जरी जाणवला की आता तेजस्विनी वहिनी वेगळ्या वागू लागल्या आहेत, तरीसुद्धा त्यांना एवढं काही सत्य कळायला काही विषयच नव्हता. कारण तेजस्विनी आणि मनस्विनी किंवा तेजस्विनी वहिनीला एक बहीण आहे जी अगदी त्यांच्यासारखी दिसते हे कोणालाही माहीत नव्हतं. पण हे सत्य तेजस्विनीच्या नवऱ्याला, सखीच्या बाबांना, राघव कामत यांना माहीत होतं की तेजस्विनीला एक सख्खी बहीण आहे, जुळी बहीण आहे, जिचं नाव मनस्विनी आहे. आणि ज्या दिवशी मनस्विनी ही तेजस्विनीला किडनॅप करून तिची जागा घेऊन राघव कामतच्या घरात आली, त्याच्या आयुष्यात आली, तेव्हा हळूहळू राघवला या तेजस्विनीचं वागणं बदललंय आणि ही आपली बायको नाहीये ही गोष्ट लक्षात आली असेल. आणि मग जेव्हा त्याला हे संपूर्ण सत्य कळालं असेल की आपल्या घरामध्ये जी तेजस्विनी बनून राहतीये, माझी बायको, सखीची आई बनून राहतीये, ती माझी बायको नाहीये, ही नक्कीच माझ्या बायकोची जुळी बहीण मनस्विनी आहे. आणि हे सत्य नक्कीच राघवला समजलं असेल. आणि मग राघवने मनस्विनीला हा जाब विचारला असेल, तुझी हिंमत कशी झाली हे करण्याची? माझी बायको कुठे आहे? आत्ताच्या आत्ता मला तिच्याजवळ घेऊन चल, नाहीतर मी तुला सोडणार नाही, तुला पोलिसांच्या हवाली करेल. आणि राघवला हे माहीत नव्हतं की मनस्विनी कोणत्या थराला जाऊ शकते, ती किती वाईट आहे. राघवला असं वाटलं की ती घाबरेल, सत्य सांगेल, पण मनस्विनीने असं केलं नाही. तर मनस्विनीने चक्क राघवला मारून टाकलं असेल, त्याचा खून केला असेल. कारण राघव हा असा एकुलता एक व्यक्ती आहे ज्याला आपलं सत्य माहिती आहे. आणि जर तोच या जगात नसेल तर आपलं सत्य कोणालाही कळणार नाही आणि एवढ्या संपत्तीची मी एकुलती एक मालकीण होईल. या विचाराने मनस्विनीने राघवला मारून टाकलं. मग ही तर गोष्ट झाली राघव, तेजस्विनी आणि मनस्विनीची. कान्हा यामध्ये कुठून आला, त्याचं कुटुंब यामध्ये कुठून आलं आणि सरकारने त्यांच्यावर असं काय केलंय ज्यामुळे कान्हा हा आपलं एवढं ऐश्वर्य सोडून चाळीत राहायला आलाय, सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय, फक्त तिचा बदला घेण्यासाठी, तिला बर्बाद करण्यासाठी. तर फ्रेंड्स, ही गोष्ट आहे कान्हाच्या वडिलांची आणि सखीच्या वडिलांची. मनस्विनी ही कान्हाच्या आयुष्यात येण्याआधी, मनस्विनी ही सखी तेजस्विनी आणि राघव यांच्या आयुष्यात येण्याआधी कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर आणि सखीचे वडील राघव कामत हे दोघे एकमेकांचे खूप बेस्ट फ्रेंड होते, पक्के मित्र होते. आणि
कान्हाचं कुटुंब आणि राघव कामतचं म्हणजे सखीचं कुटुंब यांचं कौटुंबिक मैत्री होती. दोघे फॅमिली फ्रेंड्स होते. लहान असताना कान्हा आणि सखी दोघेही एकमेकांच्या घरी यायचे. कान्हा सखीच्या घरी जायचा तेव्हा सखी आणि कान्हा एकमेकांशी खेळायचे. सखी कान्हाच्या घरी यायची, दोघं एकमेकांशी खेळायचे. कान्हाची आई ही अपर्णा ही सखीचे लाड करायची आणि सखीची आई तेजस्विनी कान्हाचे लाड करायची. परंतु आता खूप वर्ष निघून गेल्यामुळे आणि लहानपणीची गोष्ट असल्यामुळे कान्हा आणि सखीला हे आठवत नाही. कान्हाच्या नक्कीच लक्षात असेल, पण सखीला ही गोष्ट आठवत नाही. पण हे दोघे बालपणीचे मित्र होते आणि राघव कामत, देवदत्त किर्लोस्कर हे दोघे सुद्धा घनिष्ठ मित्र होते. त्यांची पक्की मैत्री होती. आणि जेव्हा हे सगळं घडलं की मनस्विनीने तेजस्विनीची जागा घेतली आणि ती मनस्विनी म्हणून नाही तर तेजस्विनी म्हणून राघव कामाच्या घरात आली. तेव्हा ही गोष्ट जेव्हा राघवला समजली असेल, त्यानंतर त्याने सगळ्यात आधी हे सगळं सत्य आपल्या बेस्ट फ्रेंडला देवदत्त किर्लोस्करला सांगितलं की माझ्याबरोबर इतका मोठा लपंडाव खेळला जातोय, इतका मोठा विश्वासघात केला गेलाय. माझ्या बायकोची जागा, तेजस्विनीची जागा तिच्या सख्ख्या बहिणीने मनस्विनीला घेतली आहे आणि तेजस्विनीला कुठेतरी डांबून ठेवलंय. आणि ही गोष्ट देवदत्तला समजली असणार. देवदत्तने पुढे काही करण्याआधीच त्याआधीच तेजस्विनीने नक्कीच राघव कामतचा जीव घेतला असेल, त्याला मारून टाकलं असेल. आणि मग देवदत्तने हे सगळं जाणून घेतल्यावर जे आपण कालच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये पाहिलं की जेव्हा हे सगळं सत्य देवदत्तला समजलं तेव्हा मनस्विनी खूप चिडली की मी राघव कामतला तर मारलंय, परंतु देवदत्त अजून जिवंत आहे आणि या राघवने देवदत्तला आपलं सगळं सत्य सांगितलंय. त्यामुळे जर मला ही संपत्ती उपभोगायची असेल, मालकीन म्हणून सरकार बनून या घरात राहायचं असेल, तर मला देवदत्तला सुद्धा संपवावं लागेल. आणि मग ही सरकार देवदत्तच्या घरी पोहोचली. त्यावेळेस घरात देवदत्त होता, कान्हा होता जो छोटासा होता आणि कान्हाची आई अपर्णा सुद्धा तेथेच होती. सरकार म्हणजेच मनस्विनी ही देवदत्तला भेटायला आली आणि देवदत्तने तिची कानउघाडणी केली. तू आपल्या माणसांबरोबर असं कसं करू शकतेस? स्वतःच्या सख्ख्या बहिणीबरोबर, स्वतःच्या सख्ख्या भाचीबरोबर असं कसं करू शकतेस? तू खूप चुकीचं वागली आहे आणि मी तुझं सत्य जगासमोर आणणार की तू तेजस्विनी नाही आहे, मनस्विनी आहे. आणि मनस्विनी ही काय करू शकते हे देवदत्तला सुद्धा माहीत नव्हतं. आणि मनस्विनीने आधीच सगळा प्लॅन बनवला होता. तिला माहीत होता की देवदत्त सुद्धा राघवसारखाच आहे, तो राघवचा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो आपली काहीच मदत करणार नाही, त्याला सुद्धा संपवावंच लागेल. म्हणून सरकारने आधीच चाकू आपल्याबरोबर आणला होता आणि देवदत्त हा तिच्याशी बोलत असताना तो बेसावध आहे हे पाहून मनस्विनीने चक्क या देवदत्तच्या पोटामध्ये चाकू खुपसला होता, त्याचा खून केला होता एकदम निर्दयीपणे, निर्घृणपणे. आणि हे आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहिलं होतं कान्हा आणि अपर्णाने. छोट्याशा कान्हाने म्हणजे कबीर किर्लोस्करने पाहिलं होतं की सरकार तेजस्विनी आपल्या वडिलांचा, देवदत्त किर्लोस्करचा खून करतीये, त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसतीये. आणि हेच ते कारण आहे ज्यामुळे कान्हा आपली इतकी मोठी संपत्ती, ऐश्वर्य, कंपनी, बंगला, गाड्या घोड्या हे सगळं सोडून एका ड्रायव्हरची नोकरी करायला या चाळीत येऊन राहिलाय आणि सरकारचं सगळं ऐकतोय, सरकारचा विश्वासू बनलाय. कारण त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा, आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. त्याला सरकारला आयुष्याची अद्दल घडवायची आहे. आणि आपण जे पाहतोय की इतक्या दिवसांपासून जो लपंडाव चाललाय, त्या लपंडावाचं हे सगळ्यात मोठं सत्य होतं. हा सगळ्यात मोठा खुलासा होता की कान्हा हा बदला घ्यायला का आलाय. हा जो आपला प्रश्न पडला होता ना, हे त्याचं उत्तर आहे. कारण लहानशा कान्हाच्या डोळ्यासमोरच सरकारने त्याच्या बापाचा खून केला होता, त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. आणि जेव्हा अपर्णाने हे पाहिलं, कान्हाच्या आईने हे पाहिलं की सरकार ही आपल्या नवऱ्याचा खून करतीये, तिचे हात नवऱ्याच्या खुनाने रंगले आहेत, तेव्हाच अपर्णाला खूप जबर धक्का बसला. आणि त्या क्षणापासूनच अपर्णा ही कोमात गेली असं म्हटलं तरी चालेल. ती जिवंतपणीच मृत्युमुखी पडली आहे. ती कोणाशी बोलत नाही, काही तिला समजत नाही, एक्सप्रेशन देत नाही. तिच्यासमोर तिचा मुलगा कान्हा आहे तरीसुद्धा ती त्याच्याशी बोलत नाही. हेच सगळ्यात मोठं दुःख कान्हाला आहे. कारण सरकारने तिच्या वडिलांना तर
त्याच्यापासून हिरावून घेतलंच, पण त्याची आई अपर्णा ही त्याच्याजवळ असतानासुद्धा त्याच्याजवळ नाही आहे आणि त्याला आपल्या आईचं प्रेमसुद्धा मिळत नाही आहे. म्हणूनच कान्हा सरकारचा बदला घ्यायला आला आहे. आता हा खुलासा आपल्यासमोर झाला आहे. तर फ्रेंड्स, आता लपंडाव या मालिकेतील सगळी रहस्य, सगळे जे प्रश्न होते ते आज सुटले आहेत आणि आपल्याला सगळं काही कळालं आहे. मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता सखीला सरकारने जे चॅलेंज दिलं होतं की 30 दिवस तुला सखी सदन चाळीत राहायचं आहे, ते चॅलेंज सखी लवकरच पूर्ण करणार आहे. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आता फक्त 3 दिवस राहिले आहेत. मग सखी सरकारला तर म्हणाली आहे की सरकार, आता चॅलेंज पूर्ण व्हायला फक्त 3 दिवस राहिले आहेत. मग जर सखीने हे चॅलेंज पूर्ण केलं तर काय होईल? सखी म्हणून गेली होती, जर मी हे चॅलेंज पूर्ण केलं तर मी कान्हाला घटस्फोट देईल. मग सखी खरंच कान्हाला घटस्फोट देणार का? कारण या 30 दिवसांमध्ये सखी आणि कान्हा एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. पुढील एपिसोडमध्ये तर आपण हे सुद्धा पाहू की कान्हा ह्या चक्क सखीने जे सोन्याचे पैंजण, पायातील पैंजण गहाण ठेवले होते, जी तिच्या बाबांची शेवटची आठवण होती, ते पैंजण तो सोडवून आणणारे आणि स्वतःच्या हाताने सखीच्या पायात हे पैंजण घालणारे. त्यामुळे सखी त्याला प्रेमाने घट्ट मिठी मारेल. याचा अर्थ सखीचा जो राग होता, जेव्हा तिला कळालं होतं की कान्हा हा सरकारचा नोकर आहे आणि सरकारच्या सांगण्यावरूनच त्याने सखीशी लग्न केलंय, तो घर जावई बनणार आहे, तेव्हा सखी त्याच्यावर खूप चिडली होती आणि सखीने त्याच्याशी सगळे संबंध तोडले होते. नवरा बायकोचं आपल्यामध्ये कोणतंही नातं नसेल असं ती म्हणाली होती. पण या 30 दिवसांमध्ये हळूहळू सखी कान्हाच्या पुन्हा एकदा जवळ आली आहे आणि आता या पैंजणानंतर तर तिने कान्हाला मिठीसुद्धा मारली आहे. याचा अर्थ कदाचित सखी हे चॅलेंज पूर्ण करेल, परंतु ती कान्हाला घटस्फोट देणार नाही आणि ती कान्हाबरोबर या चाळीतच संसार करण्याचा विचार करेल. परंतु सरकारला हे सहन होत नाहीये. आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारला कधीही हरायचं नसतं. कुणी आपल्याला हरवलंय हे तिला कधीच सहन होत नाही. मग सरकार ही आपली हार मान्य करेल का? सखीने मला हरवलंय हे ती सहन करू शकेल का? तर नाही. अजून सरकारकडे 3 दिवस बाकी आहेत. हे चॅलेंज पूर्ण व्हायला 3 दिवस बाकी आहेत आणि सरकारने असं ठरवलंय की ती आता कान्हा आणि सखीला जन्माची अद्दल घडवणार आहे. या दोघांना कायमचा धडा शिकवणार आहे. त्यासाठी तिला या सखी सदन चाळीचा बळी द्यावा लागला तरी चालेल. मग सखी सदन चाळीचा बळी ती कसा देणार? तर तिच्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे किंवा 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन तर काहीतरी अकराळ विक्राळ करायचं, म्हणजे एकतर या चाळीला आग लावून द्यायची, असं काहीतरी ती करू शकते. किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे कान्हाने सरकारचा विश्वास जिंकण्यासाठी एक चूक केली होती, त्या चुकीचा फायदा सरकार करून घेऊ शकते. आणि ती चूक म्हणजे कान्हाने या मालिकेच्या सुरुवातीलाच सरकारचा विश्वास जिंकण्यासाठी दाभडे मावशीच्या सह्या काही पेपर्सवर घेतल्या होत्या आणि हे पेपर्स ती संपूर्ण चाळीसमोर आणणार. सरकार हे पेपर्स चाळीतील लोकांना दाखवणार. पहा, दाभडे मावशी ही चाळ विकायला तयार आहेत, त्यांची संमती आहे, पण यावर चाळीतील कोणाचाच विश्वास बसणार नाही. चाळीतील लोक म्हणतील हे तर खोटं आहे आणि याच गोष्टीचा फायदा मग सरकार उचलणार. सरकार सांगणार की यावर दाभडे मावशीची सही खरी आहे आणि तुमच्या चाळीतील, तुमच्या विश्वासातल्या कान्हानेच मला हे कागदपत्र आणून दिले होते. दाभडे मावशीची सही त्याने खोटेपणाने घेतली आणि जेव्हा हे सत्य दाभडे मावशी, सखी आणि चाळीतील लोकांना समजेल ना की कान्हाने त्यांचा एवढा मोठा विश्वासघात केलाय, तेव्हा चाळीतील माणसं कान्हावर खूप चिडतील आणि त्याला खूप दूषणं देतील. नक्कीच दाभडे मावशी त्याच्या खणखणीत थोबाडीत मारेल. हे सुद्धा खरं, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास कान्हा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं दाभडे मावशी म्हणतील. आणि सगळ्यात मोठा धक्का बसेल तो सखीला. कारण पहिल्या विश्वासघातानंतर, लग्नानंतर झालेल्या विश्वासघातानंतर आत्ता कोठे सखी सावरली होती आणि कान्हाने तिचा पुन्हा एकदा विश्वासघात केलाय. तो दाभडे मावशीबरोबर चुकीचा वागलाय. दाभडे मावशीला फसवून त्याने तिच्या सह्या घेतल्यात. हे जेव्हा सखीला समजेल ना, तेव्हा सखीच्या तळपायची आग मस्तकात जाईल. ती खूप चिडेल आणि कदाचित ती चाळ सोडून पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर येण्याचा विचार करेल. आपलं चॅलेंज ती विसरून जाईल
आणि या माणसाबरोबर मी नाही राहू शकत असं म्हणून ती सरकारच्या बंगल्यावर परत येणार. हा ट्विस्ट पुढील काही एपिसोडमध्ये येऊ शकतो. म्हणजे सरकार ही सखीला आपल्या बंगल्यावर परत आणेल, कान्हासुद्धा बंगल्यावर परत येईल आणि कान्हालासुद्धा हेच हवं आहे. त्याला सरकारचा विश्वास जिंकायचा आहे आणि मग सरकारचा विश्वासघात करायचा आहे, तिला बरबाद करायचं आहे. म्हणजे एकूणच आता लपंडाव या मालिकेत खूप भारी भारी ट्विस्ट येणार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा या मालिकेतील सगळे रहस्य समजलेत ना? की अजून असा एखादा प्रश्न आहे जो अनुत्तरित आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला अजून मिळालं नाही आहे? हा प्रश्न नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा, म्हणजे त्याचं उत्तर आपल्या सर्वांना देता येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.